आम्ही ज्यांच्याकडनं अपेक्षाच करू शकत नाही, अशा लोकांना परमेश्वर आम्हाला मदत करण्यासाठी, आमची भूक भागवण्यासाठी, आम्हाला सहाय्य करण्यासाठी परमेश्वर लोक उभा करतो. आज जसं आम्ही प्रॉब्लेममध्ये आहोत तशाच प्रमाणे अनेक लोक प्रॉब्लेममध्ये आहेत, पण परमेश्वर अशाच लोकांना आमच्यासाठी उभा करतो. आज ह्या विधवेच्या द्वारे, ती पण मारायचा आज आज संपणार आहे तिचं जीवन, अशा व्यक्तीच्या द्वारे देवानं कोणाची भूक भागवली? एलियाची, संदेष्टाची भूक भागवली. काय सांगते त्याकडे लक्ष देऊया. निर्गमयाचा 2रा अध्याय आणि 5 ते 10 वचन आपण या ठिकाणी वाचणार आहोत. निर्गमयाचा 2रा अध्याय 5 ते 10 वचन. मग फारोची मुलगी नदीवर स्नान करायला आली. तिच्या दासी नदीच्या कडेने चालते असता लवाळ्यामध्ये तो पेटारा तिच्या नजरेस पडला. तो आणायला तिने आपल्या एका दासीला सांगितले. तो उघडून पाहता तिच्या दृष्टीस ते बालक पडले आणि पहा, तो मुलगा रडत होता. तिला त्याचा कळवळ आला व ती म्हणाली, हे कोणातरी इब्र्याचे बालक आहे. तेव्हा त्या बालकाची बहीण फारोच्या मुलीला म्हणाली, आपल्याकरिता मुलास दूध पाजण्यासाठी इब्री स्त्रियातून एखादी दाई बोलावू काय? फारोच्या मुलीने तिला म्हटले, जा बोलाव. तेव्हा ती मुलगी जाऊन त्या बालकाच्या आईला घेऊन आली. फारोच्या मुलीने तिला म्हटले, ह्या मुलाला घेऊन जा आणि माझ्याकरिता याला दूध पाज, म्हणजे मी तुला वेतन देईन. मग ती स्त्री त्याला घेऊन गेली व दूध पाजू लागली. मग ते मूल मोठे झाले तेव्हा ती त्याला घेऊन फारोच्या मुलीकडे गेली आणि तो तिचा पुत्र झाला. तिने त्याचे नाव मोशे ठेवले. ती म्हणाली, कारण मी त्याला पाण्यातून बाहेर काढले. मोशे मिद्यानास देशास पळून जातो. हालेलुया. देवा फे वाचेल वचन आशीर्वादित करो. प्रियानो, ह्या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे की मोशे, ओके, जेव्हा मोशे जन्माला आला तेव्हा त्या मिस्र देशामध्ये असं काही झालेलं की फारो राजानं एक फरमान काढलेलं की मुलगा जन्माला आला की त्याला मारून टाकायचं. आणि त्यावेळेला जेव्हा मोशे जन्माला आला तेव्हा त्या मोशेच्या आईला फार वाईट वाटलं की ह्या मुलाला ते काय करतील, मारून टाकतील. म्हणून त्या मोशेच्या आईनं एक असा काय प्लॅन आखला की मी एक लवाळ्याचा पेठारा बनवेन आणि त्या पेठाऱ्यात बाळाला झोपवेन. बाळ एकदम काही महिन्याचं होतं आणि त्या बाळाला मी त्या पेटाऱ्यात झोपवेन आणि ते बाळ मी हळूच गपचूप मी काय करेन, नदीच्या त्या पाण्यामध्ये सोडेन आणि हे बाळ जाऊ दे, हे जीवन जगू दे, ह्याला मारायला नको कोणी. आणि म्हणून त्याच्या आईनं फार दुःखानं, की त्या आईचं त्याच्यावरती फार प्रेम होतं आणि त्या पेटारा तयार करून त्या बाळाला त्यामध्ये झोपून ते बाळ त्या नदीच्या पाण्यातनं सोडलं. आणि बघा, ते बाळ त्या पाण्यातनं, त्या नदीच्या पाण्यातनं जात होतं आणि अशा ठिकाणी गेलं की त्या ठिकाणी काही स्त्रिया आंघोळ करत होत्या आणि आंघोळ करत होत्या नदीच्या काठावरती. आणि त्या एका स्त्री जे फारोची मुलगी होती, ओके, फारोची मुलगी होती आणि फारोनच ते फरमान काढलेलं की मुलगा असेल दिसला की काय करायचं, मारून टाकायचं. परंतु त्या फारोची मुलगी आंघोळ करताना पाहिलं की एक पेटारा येत आहे पाण्यावरनं तरंगत. आणि तेव्हा तिनं पाहिला आणि तो पेटारा पाहिलं तर त्यात बघितलं तर त्यामध्ये सुंदर बाळ होतं आणि तिनं ओळखलं की हे बाळ इब्र्याचं कुठला सर आहे. ठीक आहे. मग तिनं सांगितलं, त्या बाळ ते रडत होतं आणि त्या बाळाचा रडत्याला कळवळा तिला आला फारोच्या मुलगीला. आणि तेव्हा ते बाळ तिनं घेतलं आणि म्हटलं की हे सुंदर बाळ आहे आणि ह्याला आम्ही आता सांभाळायचं. आणि मग एका स्त्रीला सांगितलं की ह्याची चांगली काळजी घ्या किंवा ह्याची काळजी घेईल असं कुठल्या तर एका स्त्रीला काय कर, बोलवून आण आणि त्या बाळाला हे दूध पाजल आणि त्या बाळाची चांगली काळजी घेईल. मग ती बाई गेली आणि त्या बाळाला घेऊन गेली. कोणाकडे दिली माहिती आहे? त्या बाळाच्या आईकडेच ते बाळ दिलं आणि सांगितलं की ह्या मुलाची तू चांगली काळजी घे, दूध पाज आणि लहानाचं मोठं कर. हालेलुया. प्रियानो, ज्या आईनं त्या बाळाला सोडलं होतं शेवटी त्याच आईकडे ते बाळ आलं काळजी घ्यायला. हालेलुया. आणि ते मोशे, आता ती बाई आणि ती मोशे त्या फारोच्या महालात मोठं होऊ लागलं, फारोच्याच महालात जीवन जगू लागलं. हालेलुया. आणि अशा प्रकारे प्रियानो त्या ठिकाणी त्या मोशेचा जीव वाचलेला आहे. ओके, बघा, फारोनच फरमान काढलेला मुलगा दिसला की मारून टाकायचं, परंतु
तोच मुलगा आज फारोच्या घरातच मोठा होत आहे, महालातच मोठा होत आहे. हालेलुया. आणि परमेश्वर प्रियानो असं त्या ठिकाणी अद्भुत कार्य त्या फारोच्या मुलगीच्या द्वारे त्या बाळाचं काय झालेलं आहे, प्राण वाचलेला आहे. हालेलुया. तर प्रियानो आजच्या वचनात मला तुम्हाला सांगायचं आहे की देव अनपेक्षित लोकांच्या द्वारे पुरवठा करतो. हालेलुया. आजचा विषय आहे देव अनपेक्षित लोकांच्या द्वारे पुरवठा करतो किंवा पुरवतो. प्रियानो, हे अद्भुत आहे की कधीही त्या मोशेच्या आईला वाटलं नव्हतं की माझं बाळ पुन्हा माझ्याकडे येईल. ओके, कधीच वाटलं नव्हतं. परंतु तिच्या मनात कधी असा विचार पण आला नव्हता की फारोच्या मुलगीच्या द्वारेच ते बाळ माझ्याकडे परत येईल. हालेलुया. आणि असा विचार तिच्या मनात स्वप्नात सुद्धा आला नव्हता. तिनं विश्वासाने त्या बाळाला पेटरात घालून पाठवलं नदीतून आणि पाण्यावरती तणगत गेलं होतं. तिनं आशा सोडलेली. आता अशी सोडली की हे बाळ आता मला परत काय भेटणार नाही, अशी आशा सोडलेली. आणि हे माझं बाळ माझ्या मिठीमध्ये परत येणार नाही, ह्या बाळाला मी परत दूध पाजू शकणार नाही, ह्या विचारानं त्या बाळाला त्या पाण्यावरती तणगत सोडलं होतं. परंतु बघा, देव अद्भुतरित्या अनपेक्षित, कधी अपेक्षाच केली नव्हती अशा व्यक्तीकडनं म्हणजे फारोच्या मुलीकडनंच ते बाळ तिच्या पदरात आणि परत आलं. हालेलुया. ती फार खुश झाली, फार आनंदी झाली. ती म्हटली की मी आशाच सोडलेली की परत माझ्या बाळ हातात येईल किंवा नाही. परंतु लक्षात ठेवा प्रियानो, जेव्हा आम्ही अशा दुःखी, ती फार दुःखी मनानं, फार रडत दुःखी मनानं ते बाळाला त्या पाण्यावर पेटारात घालून सोडलं होतं. पण तिचं दुःख देवानं जाणलं, तिचे अश्रू देवानं पोचले. हालेलुया. तेच बाळ तिच्याकडे परत आलं आणि त्याच बाळाला ती दूध पाजू लागली. त्याच बाळावरती खुशीनं आनंदानं प्रेम करू लागली आणि त्याला लहानाचं मोठं केलं. प्रेज गॉड. प्रियानो, असा परमेश्वर आहे की आमचं दुःख पुसणारा, आमचे अश्रू पुसणारा परमेश्वर, की अनपेक्षित लोकांच्या द्वारे परमेश्वर कार्य करतो. प्रेज गॉड. तर फारोच्या मुलीच्या द्वारे देवानं ते बाळ तिला परत दिलं. ती किती आनंदी झाली असेल, किती आनंदी झाली, फार आनंदी झाली आणि ती देवाला धन्यवाद देऊ लागली. प्रियानो, म्हणून आजचा संदेशाचा विषय आहे की देव अनपेक्षित लोकांच्या द्वारे पुरवतो. आम्ही अपेक्षाच करत नाही, असेच लोक परमेश्वर आमच्यासाठी उभे करतो. प्रेज गॉड. तुम्हाला सांगू द्या, जेव्हा आम्ही निराशामध्ये असतो, दुःखामध्ये असतो, संकटामध्ये अडकतो आणि आमच्याकडे आता सर्व काही संपलेलं असतंय आणि आता आम्हाला माहीत नसतं की ह्या संकटात आम्हाला कोण पुरवठा करणार, कसं आम्हाला आमचं कार्य होणार आणि कसं आमचं कोण आम्हाला मदत करणार. आणि बरेचदा आम्ही निराशा होत असतो आणि आम्हाला समजत नसतं की आम्हाला कुठून पुरवठा होईल. आम्हाला माहित नसतं की कोणाच्या द्वारे परमेश्वर आम्हाला मदत करेल. आणि आम्ही सगळं आणि आम्ही विचार करतो की ह्या व्यक्तीनं तर, ही व्यक्ती मला मदत करू शकत नाही, ही व्यक्ती मला मदत करू शकत नाही आणि ह्या व्यक्तीकडनं तर मी अपेक्षाच करू शकत नाही. बरेचदा आम्ही अशा प्रकारचे विचार आमच्या मनात आम्ही बाळगतो आणि संकटामध्ये असताना फार निराश होतो की देव कसं करणार. परंतु लक्षात ठेवा, मी तुम्हाला सांगतो, तुम्ही आणि मी कधी विचारच केला नाही, असेच लोक परमेश्वर आमच्यासाठी उभं करतो. हालेलुया. आम्ही ज्या लोकांच्या विषयी कधी विचार, स्वप्नात सुद्धा आम्ही विचार केला नाही, असेच लोक परमेश्वर आमच्यासाठी मदतीसाठी पाठवतो आणि आम्हाला पुरवठा करतो. प्रेज गॉड. प्रियानो, बायबलमध्ये अशी भरपूर उदाहरणं आहेत की देवानं अनपेक्षित लोकांच्या द्वारे लोकांना काय केलेलं आहे, पुरवठा केलेला आहे, रक्षण केलेलं आहे, सहाय्य केलेलं आहे. हालेलुया. आताच आपण पाहिलं की मोशेचं रक्षण कोणी केलं, फारोच्या मुलीनं. पण बापानंच तिच्या काय केलेलं, फरमान काढलेलं. काय फरमान असं काढलेलं की मुलगा दिसला की मारून टाकायचं. पण त्या फारोच्या घरातच हे बाळ वाढलं. हालेलुया. हे परमेश्वराचं कार्य आहे. आणि अशा प्रकारे परमेश्वर अनपेक्षित लोकांच्या द्वारे आम्हाला काय करतो, पुरवठा करतो आणि परमेश्वर आम्हाला सहाय्य करतो आणि रक्षण करतो. हालेलुया. मी तुम्हाला सांगतो, पहिली गोष्ट एलियाचं उदाहरण घ्या. आणि प्रियानो, या ठिकाणी सांगितलंय पहिले राजे 17:4-6 मध्ये, आणि त्या ओळाचे पाणी तुला प्यायला मिळेल आणि मी कावळ्यांना आज्ञा केली आहे, ते तुला अन्न पुरवतील. परमेश्वराच्या सांगण्याप्रमाणे करून तो यर्दन समोरच्या करी ओळा नजीक जाऊन राहिला. कावळे त्याला भाकरी व मांस सकाळ संध्याकाळ आणून देत व त्या ओळाचे पाणी तो पी. हालेलुया. आता या ठिकाणी एलियाचं सांगतो. एलिया कुठे गेला होता, जंगलामध्ये गेला होता आणि जंगलामध्ये जाऊन त्याला राहा म्हणून सांगितलेलं. पण त्या ठिकाणी आपण बघतो प्रियानो की तो पळून गेला होता जंगलामध्ये आणि जंगलात गेल्यानंतर त्याचे खाय प्यायचे वांदे झालेले. कसं खाणार, कुठून खाणार, या जंगलात काय खाणार तो. आणि फार तो टेन्शन मध्ये होता की मी या जंगलात आता राहू कसं. आणि या जंगलामध्ये सगळे प्राणी आहेत आणि झाडीच आहे सगळी आणि
बऱ्याच गोष्टी तिथे खायला अन्न नाही, आणि फार तो टेन्शन मध्ये आला की कसं होईल, मी आता इथे दिवस कसं काढू आणि कसं जीवन जगू, आणि फार मोठ्या टेन्शन मध्ये कोण होता, एलिया होता. पण देव तो टेन्शन मध्ये असताना देवानं त्याला सांगितलेलं की तू चिंता करू नकोस, हालेलुया, मी तुझी सगळी सोय केलेली आहे. आणि एलियानं प्रियानं विचारच केला नव्हता. एलियाला वाटलं की देव कोणाला तर माणसाला पाठवेल मला अन्न देण्यासाठी, देव कोणाला तर पाठवेल, आणि देव कुणाच्या तरी द्वारे, परमेश्वर माणसाच्या द्वारे काय करेल, मला अन्न पुरवेल, असं कुणाला वाटत होतं, एलियाला वाटत होतं. पण एलियाला कधीच वाटलं नाही, स्वप्नात सुद्धा वाटलं नाही की कावळा मला अन्न द्यायला येईल म्हणून, हालेलुया, कावळा माझ्याकडे येईल अन्न घेऊन म्हणून कधीच त्याला वाटलं नाही. प्रियानो बघा, देवानं कुणाला पाठवलं, कावळ्याला पाठवलं. अहो कावळा अन्न मध्ये दिसलं की काय करतो, स्वतः खायला बघतो. ओके, कुठं काय ठेवलेलं की उचलून घेऊन जातो कावळा. आणि अशा कावळ्याला देवानं सांगितलं की ज्या ऍक्च्युली कावळा अन्नासाठी भुकेला असतो, त्याला कुठं अन्न दिसलं की पहिला उचलून पळून जातो. अशा व्यक्तीला देवानं सांगितलं की त्या कावळ्याला सांगितलं तू जा माझ्या सेवकाला अन्न घेऊन जा. प्रेज गॉड. आणि इथं वचनामध्ये सांगितलेलं आहे की सकाळ संध्याकाळ दिवसातनं 2 वेळा तो काय करत होता, कावळा न चुकता टायमिंगला बरोबर एलियाला अन्न घेऊन यायचा. हालेलुया. प्रियानो, एलिया शॉक झाला असेल, अरे बाबा हे कधी मी माझ्या स्वप्नात सुद्धा विचार केला नाही की कावळा माझ्याकडे येईल अन्न घेऊन म्हणून. हालेलुया. विचार केला होता, तुम्हाला वाटतंय की विचार केलेला का आली एलियानं? अजिबात नाही. पण देव अनपेक्षित गोष्टी करत असतो. हालेलुया. अनपेक्षित लोकांच्या द्वारे देव आम्हाला पुरवठा करतो. देवाला काही कठीण नाही. देव आमच्या समस्येमध्ये, आमच्या गरजेमध्ये देव कावळ्याला सुद्धा उभं करू शकतो. हालेलुया. आम्हाला पुरवठा करण्यासाठी, आम्हाला सहाय्य करण्यासाठी परमेश्वरानं कुणाला पण, आमच्या विरोधात असू ते व्यक्ती, आमच्यावर बोलत नसेल किंवा आमचं त्याचे भांडणं झाले असेल, परमेश्वर त्या व्यक्तीला सुद्धा आमच्यासाठी उभं करू शकतो. आमेन. परमेश्वराचं असं अद्भुत कार्य आहे प्रियानो. तर तुम्हाला सांगतो, आणखीन जर त्या ठिकाणी बघितलं की दुष्काळात येलेला भाकरी आणि मांस आणण्यासाठी आपण बघितलं की देव कावळ्याचा अद्भुत पक्षाचा वापर करतो. पूर्णपणे अशक्य अशी गोष्ट होती, पण देवानं काय केलं, कावळ्याच्या द्वारेच एलियाला अन्न पुरवलं. प्रेज गॉड. आणखीन दुसरी गोष्ट सांगतो, एलियाबद्दलच आहे. ओके, जेव्हा ह्या ठिकाणी सांगितलेलं आहे 1 राजे 17 अध्याय 8 ते 12 वचनामध्ये काय सांगितले पहा, तेव्हा त्याला परमेश्वराचे वचन प्राप्त झाले की चल सिदोनातील सारफत नगरात जाऊन राहा. पहा, तुझे पोषण करण्याची तेथल्या एका विधवेला मी आज्ञा केली आहे. त्याप्रमाणे तो सारफत येथे गेला. नगराच्या वेशीजवळ तो आला, तेव्हा एका विधवा स्त्रीला काटक्या गोळा करताना त्याने पाहिले आणि तिला हाक मारून तो म्हणाला, मला एका भांड्यात प्यायला थोडेसे पाणी घेऊन ये. ती पाणी आणायला जात असताना त्याने तिला आणखीन एक सांगितले की आपल्या हाती एक भाकरीचा तुकडा मला घेऊन ये. ती म्हणाली, तुमचा देव परमेश्वर ह्याच्या जीविताची शपथ, माझ्याजवळ भाकरी मुळीच नाही आणि मटक्यात मोठभर पीठ आणि कुपीत थोडंसं तेल एवढे मात्र आहे. मी 2 काटक्या जमा करीत आहे. मग मी घरी जाऊन माझ्यासाठी व आपल्या मुलासाठी ते तयार करीन, ते आम्ही खाऊ आणि मग मरू. एलियाला सांगितलं, तू जा. कुठं जा? सारफत नगरात जा. तिथं जा, तुझे खाय प्यायची सगळी मी सोय केलेली आहे. हालेलुया. असा विचार त्याच्या मनात आला असेल की बाबा हे आता मला काय देणार अन्न, हेच आज संपणार यांचं जीवन. आज 1 भाकरी खाऊन, 2च भाकरी यांच्याकडे आहेत आणि 2 लोक आहेत, यांच्याकडनं काय भेटेल. परंतु ह्या ठिकाणी सांगितलं की तू जा आणि माझ्यासाठी पण भाकरी घेऊन ये. या एका गोळ्यामध्ये 2 भाकरी नाही, 3 भाकरी कर मला माझ्यासाठी घेऊन ये. हालेलुया. आणि त्या विधवा स्त्रीनं तसं केलं. ओके, ह्याच्यासाठी सुद्धा भाकरी आणली. आणि तो एलिया बघा, कदाचित एका भाकरीनं, त्या एका गोळ्यामध्ये 3 भाकरी केल्या असतील. किती भाकरी झाल्या असतील होत्या, केवढ्या झाल्या असतील, फार छोट्या छोट्या झाल्या असतील. त्याची भूक भागली असेल का? नाही. 4-4 भाकरी खाऊन सवय झालेली असणार. आणि अचानक आता हे एवढीशीच एक छोटीसा धामटा मिळालाय. ओके, त्यात काय पोट भरलं असणार आहे. प्रेज गॉड. परंतु त्या वेळेला त्या छोट्याशा भाकरीच्या द्वारे
एलियाची भूक भागली. त्याला असं वाटलं की मी फुल जेवलोय. हालेलुया. हे देवाचं कार्य आहे प्रियानो. हालेलुया. जे छोटस आहे, ती छोटासा तुकडा भाकरीचा त्याच्या पोटात गेला, पण त्याला वाटलं असेल की मी आज फुल जेवलेला आहे. हालेलुया. असं परमेश्वर भूक भागवतो. आणि भूक कुणाच्या द्वारे भागवली? जो ऑलरेडी भुकेला आहे, जे ऑलरेडी भुकेले आहेत, अशा लोकांच्या द्वारे परमेश्वरानं एलियाची भूक भागवली. त्यावेळेस कधी विचार केला नव्हता की ह्या अनपेक्षित व्यक्ती म्हणजे कोण? ह्या विधवेच्या द्वारे, ती पण मारायचा, आज संपणार आहे तिचं जीवन, अशा व्यक्तीच्या द्वारे देवानं कुणाची भूक भागवली? एलियाची, संदेष्टाची भूक भागवली. प्रियानो, तुम्हाला सांगतो, आम्ही म्हणतो आज ही विधवा बाई ही मरायला टिकल्या, हिच्याकडे काहीच नाही आणि एवढीच एक भाकरीचा गोळा आहे, आणि हिच्याद्वारे परमेश्वर मला काय भूक भागवणार, हिच्याद्वारे परमेश्वर मला कशी मदत करणार, आणि हिच्याद्वारे मला कसं सहाय्य होणार, आणि ह्या लोकांच्या द्वारे मला कसं भेटणार. आणि आम्ही बरेचदा असा विचार करतो, आम्ही लोकांना कमी लेखतो, आज त्यांच्याकडेच काय नाही आणि तेच मला कसं मदत करतील, आज यांच्याकडनं मी आशीर्वादित कसं होईन. बरेचदा आम्ही असा विचार करतो. पण प्रियानो, लक्षात घ्या, आज जसं आम्ही प्रॉब्लेम मध्ये आहोत, तशाच प्रमाणे अनेक लोक प्रॉब्लेम मध्ये आहेत, पण परमेश्वर अशाच लोकांना आमच्यासाठी उभं करतो. हालेलुया. अशाच लोकांना, आम्ही ज्यांच्याकडनं अपेक्षाच करू शकत नाही, अशा लोकांना परमेश्वर आम्हाला मदत करण्यासाठी, आमची भूक भागवण्यासाठी, आम्हाला सहाय्य करण्यासाठी परमेश्वर लोक उभा करतो. हालेलुया. हे देवाचं कार्य आहे प्रियानो. आमच्या बुद्धीच्या पलीकडे आहे, आमच्या विचारांच्या पलीकडे आहे की देव कुणालाही पण आमच्यासाठी उभं करू शकतो. देवाला कुठलीच गोष्ट कठीण नाही. प्रत्येक व्यक्तीला परमेश्वर उभं करू शकतो. ज्यांना आम्हाला वाटतं की ह्या व्यक्तीच्या द्वारे माझ्या काय होणार नाही, माझ्या जीवनात ही व्यक्ती माझ्या जीवनात काय करू शकत नाही, हे असले विचार आमच्या डोक्यातनं, आमच्या मनातनं काढून टाकले पाहिजे, डिलीट केलं पाहिजे. हालेलुया. जिथं आम्हाला वाटतं की ह्यातनं काय होणार नाही, त्यातनंच परमेश्वर आम्हाला आशीर्वाद करणार आहे. जिथं आम्हाला वाटतं की इथून काहीच होऊ शकत नाही, तिथनंच परमेश्वर सुरुवात करणार आहे आमच्या कार्याला. हालेलुया. हे देवाचा अद्भुत कार्य आहे. म्हणून आम्ही म्हणतोय की अनपेक्षित लोकांच्या द्वारे परमेश्वर आम्हाला पुरवठा करणारा देव आहे. आमेन. तिसरी व्यक्ती तुम्हाला सांगतो की यहोशुवा 2 अध्याय 1 वचनात सांगितलेलं आहे, नूनाचा मुलगा यहोशुवा ह्याने गुप्तपणे 2 हेर शिट्टीमेतून पाठवले. त्याने त्यांना सांगितले की जा आणि तो देश व विशेषतः यरीहो हेरून या. त्याप्रमाणे ते गेले आणि राहाब नावाच्या वेश्येच्या घरी उतरले. पण तिने त्या माणसांना धाब्यावर नेऊन तेथे जवसाची ताटे पसरली होती, त्यात त्यांना लपवून ठेवले होते. आता इथे सांगतो की यहोशुवानं 2 हेर पाठवलेले. 2 हेर म्हणा. 2 हेर म्हणजे काय की ह्या दोघांना 2 हे जे हेर आहेत की ते गेले आणि यरीहो की ज्या देशामध्ये इस्रायल लोकांना कब्जा करायचा होता, ओके, त्या देशात जाऊन राहायचं होतं, कारण देशामध्ये प्रवेश करायचा होता, पण यरीहोचा तट पाडायचा होता. पण त्या अगोदर, त्या देशात जाण्याच्या अगोदर, प्रवेश करण्याच्या अगोदर ह्या मोशेनं दोन लोकांना काय केलं? तयार केलं. यहोशुवा आणि कालेब. त्यांना काय केलं? तयार केल्याने म्हटलं की तुम्ही त्या देशात आम्हाला फाईट करून जायचं आहे, त्या अगोदर तुम्ही जावा आणि तो देश कसा आहे ते पाहून या. ओके, त्या लोकांच्या बरोबरच आम्हाला काय करायचं आहे? युद्ध खेळायचं आहे आणि हे यरीहो आपल्याला जिंकायचं आहे. परंतु तो देश कसा आहे, तिथं फळं कशी आहेत, रान कसं आहे, शेत कसं आहे, लोक कसे आहेत, हे तू जाऊन पहिला तुम्ही दोघं जण जावा आणि एक रिपोर्ट घेऊन मला सांगत या. हालेलुया. रिपोर्ट घेऊन या. आणि ते रिपोर्ट करण्यासाठी, तो देश हेरण्यासाठी ह्या दोघांना पाठवलं होतं मोशेनं. आता बघा या ठिकाणी ते गेले, पण त्यांचं लाईफ फार रिस्की होतं. त्या लोकांना जर समजलं की ही दोघं हा आमचा देश हेरायला आलेत, प्रियानो, त्या लोकांनी त्याला जागच्या जागी त्यांना मारून टाकलं असतं. ओके, मारून टाकलं असतं. परंतु त्यांना फार रिस्की होतं. फार ते घाबरत त्या ठिकाणी गेले होते. त्यांचं काम होतं फक्त कोणी आम्हाला न बघता आम्हाला काय करायचं? हा देश हेरायचा आहे, बघायचा आहे, चेक करायचा आहे आणि रिपोर्ट आणून मोशेला सांगायचा आहे. मग हे कार्य करत असताना हे काम फार रिस्की होतं. परंतु त्यांच्या मनात
असा जरा सुद्धा विचार आला नव्हता की कोणतरी आम्हाला त्या देशात गेल्यानंतर कोणतरी आम्हाला मदत करेल. थोडा सुद्धा विचार नव्हता. परंतु जसं त्या नगरामध्ये तिने पाय ठेवले तेव्हा अद्भुतरित्या तुम्हाला पटणार नाही, देवानं एका वेश्या स्त्रीला त्यांच्यासाठी उभं केलं. ती वेश्या स्त्री, तिच्या घरी ते दोघं उतरले आणि ते म्हणाले की आम्ही हा देश हेरायला आलोय. आणि त्या वेश्या स्त्रीनं त्यांचं वेलकम केलं. त्या वेश्या स्त्रीनं त्यांची सोय केली राहायची. ओके. आणि तुम्हाला सांगतो त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की वचन 6 मध्ये, पण तिने तर त्या माणसांना धाब्यावर नेऊन तेथे जवसाची ताटे पसरली होती, त्यांना लपवून ठेवले म्हणून सांगितले. म्हणजे त्यांना कोणी मारू नये. ओके. त्यासाठी त्यांना लपवून ठेवलं. त्या वेश्यासाठी प्रभूला टाळ्या वाजवून देवाला धन्यवाद देऊया, कारण त्याचे विचार आमच्या विचाराहून उंच आहेत. आमच्या योजनेपेक्षा देवाच्या योजना ह्या उंच आणि महान आहेत. हालेलुया. आम्हाला माहित नसते कुठून मदत येईल, आम्हाला माहित नसते. आम्ही लोकांच्याकडे पाहून, आम्ही त्यांचं तोंड पाहून विचार करतो की बाबा ह्याच्या तोंडावर दिसतंय की हा काय मला मदत करणार नाही. ओके. हालेलुया. परंतु परमेश्वर तशा कसा पण तोंडाचा असू दे, त्या परमेश्वर त्या व्यक्तीलाच उभं करतो आमच्यासाठी. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हे आम्ही समजून घ्यायला पाहिजे प्रियानो. आम्ही कधी कुठल्या व्यक्तीला कधी साधारण समजायचं नाही, कुठल्या व्यक्तीला कमी लेखायचं नाही. हालेलुया. तोच व्यक्ती उद्यासाठी आमच्यासाठी तो मदतगार बनू शकतो. प्रेज गॉड. आणि परमेश्वर त्या व्यक्तीला उभं करू शकतो. प्रियानो, मी तुम्हाला सांगतो, मी बायबल कॉलेजमध्ये होतो बँगलोरमध्ये आणि शिकत असताना, आणि तिथली फीज मला भरायची होती आणि मला माहीत नव्हतं की फीज भरायची आहे, परंतु आता माझ्याकडे पैसे नव्हते आणि मला माहीत नव्हतं की आता कसं करायचं. आणि मला फायनान्स ऑफिसमध्ये बोलवलेलं आणि मला सांगितलेलं तुम्ही फीज तुमची पेंडिंग आहे आणि ही फीज तुम्ही एका आठवड्यात भरायचं आहे आणि ह्या आठवड्यात जर नाही भरला तर तुम्हाला बॅग पॅक करून जावं लागेल. आणि तेव्हा मला समजत नव्हतं की आता कसं कोण माझी फी भरणार. ओके. असं वाटलं की काही लोकांच्याकडं काही मागावं काय, पण आणि विचार आला की बाबा ह्या लोकांच्याकडे मागायला नको, मला काय भेटणार नाही इकडं. आणि मी देवाकडं प्रार्थना करत होतो. आमच्या कॉलेजच्या मागं एक ग्राउंड आहे, त्या ग्राउंडवरती जायचो रात्री 11-12 वाजता, गुडघ्यावरती त्या ग्राउंडवरती यायचो आणि मी देवाकडे प्रार्थना करायचो, प्रभू तू माझा पुरवठा करणारा परमेश्वर आहेस, तू मला पुरवठा कर. ह्या आठवड्यात मला फीज भरायचे आहेत, माझ्याकडे पैसे नाहीत, मी कुणाला मागू शकत नाही आणि माझ्यासाठी तू काय कर, मार्ग तयार कर. आणि मी देवाकडं परमेश्वरला मी प्रार्थना करत होतो पुरवठ्यासाठी. आणि प्रियानो, तुम्हाला सांगतो, तासन तास मी त्या ठिकाणी प्रार्थना करायचो आणि त्या आठवड्यामध्ये देवानं अद्भुत काम केलं. मला सांगितलेलं त्या आठवड्यात फी भरायची नाही तर पॅकअप करावं जावं लागेल तुम्हाला. तो पूर्ण आठवडा संपला आणि मग आठवडा संपल्यानंतर मला ऑफिसमध्ये बोलावणं आलं आणि मला सांगितलं की ऑफिसमध्ये भेटायला बोलवलंय. तेव्हा वाटलं की आता चला, आज आमचा पॅकिंगचा समय आला. आणि मी घाबरत त्या ऑफिसमध्ये गेलो आणि सरांना जाऊन भेटलो की तेव्हा ते सर म्हणाले की ह्या पेपरवरती सही करा. मला वाटलं आता ही कसली सही आहे, मला वाटतं इथं आता हाकलून लावतात मला कॉलेजमधून. नाही, तुम्ही सही करा. सही केली. मी म्हटलं सर कशाबद्दल सही, काय झालं? नाही, कोणीतरी ऑफिसमध्ये आलं आणि तुमची फी भरून गेलं. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. त्या ठिकाणी मला शॉक बसला प्रियानो. मला माहित नाही, ती अजून पण मला माहित नाही की कोण ती व्यक्ती आहे की ती फी भरून गेलं. त्या सरांना म्हटलं की ती व्यक्ती कोण आहे सांगा, ॲटलिस्ट मी त्या व्यक्तीला थँक्यू म्हणतो, आभार मानतो त्यांच्या व्यक्तीचं. नाही, त्या व्यक्तीने सांगितलं की प्रशांतला माझं नाव सांगू नका. हालेलुया. आणि त्या ठिकाणी मी आश्चर्य झालो प्रियानो की कसं परमेश्वर आम्हाला पुरवठा करतो. आम्ही अपेक्षाच करत नाही. मी माझ्या स्वप्नात सुद्धा असं वाटलं नव्हतं की असं कोणतरी येईल आणि फीस भरून जाईल. हालेलुया. आणि त्यावेळेसची माझी किती भरायची होती फी सगळी, त्यावेळेस ती व्यक्ती कोणती भरून गेली. प्रेज गॉड. आता ह्या व्यक्तीला भरपूर वर्ष झाले, मला अजून पण ती व्यक्ती माहित नाही की कोण फी भरली. हालेलुया. पण माझा विश्वास आहे की माझा पुरवठा करणारा परमेश्वरानं माझी फी भरलेली आहे. हालेलुया. देव लोकांना उभं करतो आमची प्रत्येक गरज भागवण्यासाठी. हालेलुया. देव अनेक लोकांना उभं करतो परमेश्वर आमच्यासाठी. आमेन. हालेलुया. तो अद्भुत देव आहे प्रियानो. आणखीन तुम्हाला सांगतो, अनेकदा त्यावेळी ती फी भरली, पुढच्या नेक्स्ट सेमिस्टरला आणि परत फी भरायची होती आणि परत माझे वांदे, काय भरायचं, कुठनं भरायचं. आणि मला सांगितलेलं फी भरा, ह्या आठवड्यात तुम्हाला जावं लागेल.
तेव्हा सुद्धा मी एकच केलं, आमचं ग्राउंड होतं मागं, ग्राउंडवरती जायचो, गुडघ्यावरती येऊन प्रार्थना करायचो, प्रभू जसं मागच्या वेळेस माझी फी भरलीस देवा, ह्या वेळेला पण तू माझी फी भर. हालेलुया. आणि मी अशा प्रकारे प्रार्थना करायचो आणि देवानं अद्भुतरित्या त्यावेळेस पण काम केलं. आणि त्या आठवड्यात असं काय झालं की एका पास्टरचा मला फोन आला, देवाचे सेवक ते मुंबईचे आहेत, आणि त्यांनी मला फोन केला आणि त्या ठिकाणी ते म्हटले की प्रशांत तुझा अकाउंट नंबर मला पाठव. आणि मी शॉक झालो की कसं काय, का पास्टर, कशासाठी अकाउंट नंबर पाहिजे? नाही, माझा मुलगा अमेरिकेत, तो पण शिकत आहे अमेरिकेमध्ये, आणि तो प्रार्थना करत असताना देवानं त्याला सांगितलं की प्रशांतला पैशाची गरज आहे आणि पप्पा तुम्ही अर्जंट त्या प्रशांतला पैसे पाठवा. ओके. आणि मी शॉक झालो हे ऐकून. हालेलुया. आणि तेव्हा त्या पास्टरनी म्हटले की तुझा मला अकाउंट नंबर पाठव, मी पैसे पाठवतो. मी म्हटलं ठीक आहे, आणि अकाउंट नंबर पाठवला आणि त्यांनी माझ्या अकाउंटला पैसे पाठवले. आणि तुम्हाला पटणार नाही प्रियानो, जेवढी मला फीस भरायची होती तेवढेच पैसे माझ्या अकाउंटला आले त्या दिवशी. हालेलुया. आणि ते मी फीस त्या दिवशी भरली. प्रियानो, अद्भुत परमेश्वर. मी बँगलोरमध्ये, ते पास्टर मुंबईमध्ये, आणि त्यांचा मुलगा कुठं, अमेरिकेमध्ये. हालेलुया. परमेश्वर कुणालाही उभं करू शकतो आमची प्रत्येक गरज भागवण्यासाठी. हालेलुया. विश्वासात कमी होऊ नका, निराश होऊ नका, परमेश्वराकडे प्रार्थना करूया, आणि अनपेक्षित लोकांना आमच्यासाठी परमेश्वर उभं करणार आहे. आमेन. हालेलुया. आणि देव अद्भुत कार्य करणार आहे. आम्हाला वाटतंय की पुरवठा कुठून येणार नाही, आम्हाला वाटतंय की सगळे दरवाजे बंद झालेले आहेत, आम्हाला वाटतंय की सर्व काही संपलेलं आहे. प्रियानो, खालचे सगळे दरवाजे बंद झाले की परमेश्वराचा एक दरवाजा आमच्यासाठी उभा असतो. हालेलुया. सगळ्यांनी हात दिला तर परमेश्वराचा एक व्यक्ती उभा करतो की तो व्यक्ती कधी आम्हाला हात देत नाही. हे देवाचं अद्भुत कार्य आहे, हे देवाचं अद्भुत कार्य आहे. प्रियानो, तुम्हाला आणखी सांगतो, अलिशाची गोष्ट तुम्हाला सांगायचं आहे. दुसरे राजे 4 अध्याय 8 ते 10 वचनामध्ये सांगितलेलं आहे. एके दिवशी असे झाले की अलिशा शुनम येथे गेला. तेथे एक थोर स्त्री राहत होती. तिने त्याला आग्रह करून जेवायला लावले. पुढे तो त्या वाटेने जाई तेव्हा ते जेवायला उतरत असे. ती आपल्या नवऱ्याला म्हणाली, हा पुरुष वारंवार ह्या वाटेने जातो, हा कोणी देवाचा पवित्र माणूस आहे हे माझ्या लक्षात आले आहे. ह्यावरून धाब्यावर आणखी एक लहानशी खोली करू आणि त्याच्यासाठी एक खाट, एक मेज व एक खुर्ची व एक समई अशी तेथे ठेवू, म्हणजे तो आपल्याकडे येईल तेव्हा त्या खोलीत उतरत जाईल. हालेलुया. ह्या ठिकाणी बघा, अलिशा देवाचा सेवक, आणि तो त्या नगरातून जात असे. आणि त्या नगरातून जात असताना प्रत्येक वेळेला कदाचित त्याचं वांदं व्हायचं की प्रवास करत असताना रात्र झाली की राहायचं कुठं, ओके, विश्रांती थोडं कुठं घ्यायचं. हे अलिशाला फार थोडीशी चिंता वाटायची. परंतु देवाच्या सेवेसाठी तो बाहेर पडायचा. आणि तो जात येत असताना, सेवाला जात असता येत असताना, देवाचं कार्य करत असताना एक त्या नगरातल्या एका स्त्रीनं त्याला प्रत्येक वेळेला तो जायचा तेव्हा अलिशाला ती स्त्री बघायची. आणि स्त्री ती बघायची, लक्ष द्यायची की हा प्रत्येक वेळेला इथून जातो, बहुतेक हा कुठून तरी दूर लांबून येतोय. आणि तिने ओळखलं की हा देवाचा पवित्र माणूस आहे, देवाचा सेवक आहे. तिने ओळखलं. आणि प्रियानो, त्या अलिशानं त्या स्त्रीकडे जाऊन काय मदत मागितली नाही, पण तीच बघत होती की हा एक देवाचा सेवक आहे आणि ह्या देवाच्या सेवकासाठी काहीतरी आम्हाला करायला पाहिजे. आणि तिनं आपल्या नवऱ्याला सांगितलं, अहो मी एक व्यक्ती इथून जाताना पाहतोय आणि मला असं वाटतंय की ती व्यक्ती दूरून येते आणि ती देवाचा पवित्र माणूस आहे, तो संदेष्ट आहे, तो सेवक आहे आणि त्यांच्यासाठी आपल्याला काहीतरी केलं पाहिजे. नवरा म्हटलं काय करायचं आहे, काय करू इच्छितेस? तर ती म्हणाली, एक खोली आपण तयार करू, त्या खोलीत एक समय लावू, त्या खोलीत एक खाट ठेवू, पाण्याची बॉटल ठेवू आणि त्या व्यक्तीसाठी राहायची आपण काय करू, सोय करू. हालेलुया. आणि जेव्हा तो व्यक्ती इथं येईल तेव्हा ती व्यक्ती इथं विश्रांती घेऊ दे, राहू दे आणि मग परत त्याच्या कामाला तो जाऊ दे. हालेलुया. त्या स्त्रीनं त्या सेवकाची सोय केली. आणि जेव्हा तो व्यक्ती आला आणि त्या ठिकाणी बघतोय की तिनं सांगितलं की महाराज तुम्ही इथं या, तुम्ही इथं विश्रांती घ्या, तुम्ही राहा आणि तुमचं खाणं पिणं करा आणि मग तुम्ही परत तुमच्या प्रवासाला जा. हालेलुया. अलिशा शॉक, हे काय मी पाहतोय. हालेलुया. कधीच अलिशानं विचार केला नव्हता की अशा प्रकारे कोणतरी स्त्री माझी सोय करेल. हालेलुया.
कधीच विचार केला नव्हता. आणि परंतु देवानं त्या अलिशासाठी देवानं त्या स्त्रीचा उपयोग केला, त्या स्त्रीला उभं केलं आणि ह्या अलिशाची प्रत्यक्षासाठी एका स्त्रीचा उपयोग केला आणि देवानं अलिशाला आशीर्वाद केलं. तसं एका स्त्रीचा उपयोग देवानं माझ्यासाठी सुद्धा केलेला आहे, ते पण सांगतो. सेम बायबल कॉलेजमध्ये असताना आणि फीज भरायची होती आणि फीज भरत असताना मला माहीत नव्हतं की पैसा कुठून येईल. आणि त्यावेळेस सुद्धा मी सेम प्रार्थना केली, देवा तू पुरवठा कर. कारण माझा विश्वास वाढलेला, कारण मागचे अनुभव होते की देव पुरवठा करतो आणि देवाला मला माहिती होतं की ह्या वेळेला पण देव पुरवठा करणार. ओके, पहिला वर्ष झालं, दुसऱ्या वर्षी तिसऱ्या वर्षी देवानं काय केलं, पुरवठा केला. पण कसा केला माहिती आहे, एक वेळेस मला सांगितलेलं की आता जर तुम्ही फीज नाही भरला तर ह्या आठवड्यात तुम्हाला आम्ही काढून टाकणारच. आणि ज्यांना ज्यांना काढून टाकणार आहे त्यांची बोर्डवरती नाव असणार. ओके, ज्यांचे त्या बोर्डवरती नोटीस बोर्डवरती नाव येईल त्यांनी पॅकअप करायचं आणि निघून जायचं. मग मी जरा घाबरलो ह्या वेळेला, ती आता नाव माझं या लिस्टमध्ये नाव आलं तर मला पॅकअप करून जावं लागेल. ओके, आणि मग त्यावेळेस मी देवाकडे प्रार्थना केली, प्रभू तू सहाय कर. आणि त्यावेळेस 2-4 दिवसानंतर त्या आठवड्यामध्ये नोटीस बोर्डवरती नावाची लिस्ट पण आली. सगळे धावत धावत गेले की माझं नाव आहे का, माझं नाव आहे का बघायला. मी सगळ्यात शेवटी, का माहिती आहे, मला माहिती होतं पक्का माझं नाव तिथं असणार. गडबड कशाला जायचं, सगळे बघून घेऊया नंतर मी बघूया. ओके, सगळे बघून आले. शेवटी मी गेलो आणि जाऊन बघतोय, पहिल्यापासून नाव बघितलं शेवटपर्यंत बघितलं, माझं नाव त्यात नव्हतं. हालेलुया. अरे बाबा, एवढे प्रभूला मी धन्यवाद दिले, प्रभू धन्यवाद की माझं त्या लिस्टमध्ये नाव नाही. पण माझा प्रश्न आला की का नाव नाही, माझी तर फी भराय नाही, मी जाऊन फी भरलो नाही, पण माझं नाव त्यात का नाही. परत त्या सरांच्याकडे गेलो मी. सर म्हटलं माझं नाव त्या लिस्टमध्ये नाही आहे. होय नसणार. म्हटलं का, मी भरली नाही फी भरली नाही, पण तुमच्या नावानं तमिळनाडूवरून एका स्त्रीनं मनी ऑर्डर पाठवल्या. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आणि हे ऐकून मी शॉक झालो. त्या ऑफिसमध्ये अक्षरशः माझ्या डोळ्यात पाणी आलं की मी कधी तमिळनाडूला गेलो नाही आणि त्या शहरामध्ये मी कधी गेलो नाही. तिथं कोण माझा पाहुणा राहत नाही, कोणी मित्र नाही, काय पण नाही. आणि तिथून एका स्त्रीनं मनी ऑर्डर केले माझ्या नावानं फी भरण्यासाठी आणि जेवढी फी भरायची होती तेवढी भरल्या. मी म्हटलं ती कोण आंटी आहे, ती स्त्री कोण आहे, मला नाव सांगा. मला नाव अजून सांगितलं नाही आणि आज सुद्धा मला माहित नाही ती स्त्री कोण आहे. प्रेज गॉड, हालेलुया. देवानं अशा स्त्रियांचा देव उपयोग करतो परमेश्वर आम्हाला आशीर्वाद करण्यासाठी. प्रिय हालेलुया. देव आम्हाला एका छोट्या मुलाच्या द्वारे सुद्धा आशीर्वाद करू शकतो, पुरुषाच्या द्वारे आशीर्वाद करू शकतो, स्त्रियाच्या द्वारे आशीर्वाद करतो. परमेश्वर आम्हाला आशीर्वाद करण्यासाठी अनेकांना उभं करू शकतो. प्रिय हालेलुया. चिंता करू नका, तुम्ही टेन्शन मध्ये आहात, समस्येमध्ये आहात, परमेश्वर तुमच्यासाठी योजना आखत आहे, परमेश्वर तुमच्यासाठी प्लॅन करत आहे. हालेलुया. एलियाला माहित नव्हतं की मी तिथं गेल्यानंतर त्या जंगलात गेल्यावर माझं खाणं पिणं कसं होईल. हा एलिया विचार करत होता, पण देव त्याच्यासाठी कावळ्याला तयार करत होता. हालेलुया. आणि त्या नगरात जात असताना एलिया म्हणत होता की तिथं माझं खाणं पिणं कसं होईल, परंतु परमेश्वर त्या विधवेला तयार करत होता त्याच्या खाण्यापिण्याची काळजी, त्याची भूक भागवण्यासाठी. हालेलुया. जे 2 हेर होते, योशुव आणि कालेब, आणि ते यरीहोमध्ये जात असताना त्यांना भीती वाटत होती, तिथं गेला ना आम्हाला कोणतरी बघितलं की मारतील, परंतु परमेश्वर त्यांच्यासाठी एका वेश्या स्त्रीला तयार करत होता. हालेलुया. परमेश्वर, मी तुम्हाला सांगतो प्रियानो, तो प्रभू येशू ख्रिस्त तो जिवंत आहे. तुमच्या आणि माझ्यासाठी, प्रत्येकासाठी तो कुणाला तरी उभं करत आहे आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी, आम्हाला मदत करण्यासाठी. परमेश्वर आपल्याला साठी कोणतरी उभं होत आहे. एक कोणतरी व्यक्ती येईल की जो देवापासून असेल आणि परमेश्वर आम्हाला मदत करेल. हालेलुया. काय अजून प्रभूला धन्यवाद देऊया. तो परमेश्वर अशा प्रकारे मदत करणारा देव आहे. तो कोणाला टाकणार नाही, सोडणार नाही. म्हणून आपण जे गीत गायलं की तो त्या आईला विसर पडेल, परंतु त्या परमेश्वराला आपली विसर पडणार नाही. हालेलुया. आम्ही जर दुःखातून जातोय की परमेश्वर प्लॅन करत असतो की ह्या व्यक्तीला आशीर्वादाच्या रस्त्यावरती कसं आणायचं. हालेलुया. देव आमच्यासाठी एक आशीर्वादाचा, सुखाचा, आनंदाचा रस्ता सुद्धा परमेश्वर तयार करत आहे. प्रेज गॉड. आज आम्ही दुःखाच्या रस्त्यावरनं जात आहे, पुढे आनंदाचा आणि सुखाचा रस्ता सुद्धा तुम्हाला लागणार आहे. हालेलुया.
परमेश्वर या स्थितीला आम्ही देवाला म्हणायचं आहे, प्रभू परमेश्वरा, अनपेक्षित लोकांच्या द्वारे तू पुरवठा करतोस. मी आज तुझ्यावरती भरोसा टाकतो परमेश्वरा. माझ्या स्थितीमध्ये तू मला सहाय्य करशील, मदत करशील, रक्षण करशील, पुरवठा करशील. ओ देवा, माझा विश्वास तुझ्यावरती आहे. हालेलुया. काय तुम्ही प्रभूवरती विश्वास ठेवता? यस, परमेश्वर तुम्हाला मदत करणार आहे. व्यक्तीच्या द्वारे परमेश्वर तुम्हाला, कुणापणच्या द्वारे परमेश्वर तुम्हाला मदत करणार आहे. हालेलुया. इस्रायल लोकांचं सांगतो, इस्रायल लोक प्रवास करत होते अरण्यातून आणि त्यांना अन्न खायला प्यायला नव्हतं. आणि कुठून येईल अन्न? एवढ्या लोकांना, 6 लाख लोकांना अन्न कुठून येईल? प्रियानो, तुम्हाला सांगतो की सर्व रस्ते बंद झालेले, सर्व दरवाजे बंद झालेले, अन्न कुठून येणार? देव म्हटला चिंता करू नका. आणि देवानं स्वर्गातून त्यांना मन्ना पुरवला. प्रेज गॉड. उजवीकडे नव्हे, डावीकडे नव्हे, समोरून नव्हे, मागून नव्हे, वरून मन्ना आला. हालेलुया. हा डायरेक्ट देवाचा पुरवठा आहे. बायबलमध्ये सांगितलंय, परमेश्वर आकाश आणि कपाटी उघडून परमेश्वर कसा आशीर्वाद घेतो याची प्रचिती पाहून पहा. आमेन. हालेलुया. प्रियानो, चिंता करू नका. खालचे सगळे दरवाजे बंद होतील, पण देवाचा वरचा दरवाजा तुमच्या माझ्यासाठी कधीच बंद नाही. तो सर्व परमेश्वर पुरवठा करणारा देव आहे. आणि देवाला धन्यवाद देऊया की परमेश्वरा, ओ माझ्यासाठी तू दरवाजा उघड आणि आम्हाला आशीर्वादित कर देवा. थँक्यू लॉर्ड जीसस. या आपण प्रार्थना करू, देवाला गौरव द्या.